वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। आजचा विषय आहे तुकारामाचा पत्नीला उपदेश। आपल्या बायकोला काय उपदेश करतोय बघा तो। जो लोकांना सांगायचं सोपं वाटतंय, पण आपल्या घरात सांगतोय बायकोला आणि त्याप्रमाणेच ते वागतात। तर ते कसं, तर तो पत्नीला म्हणतो, पिकल्या सैताचा आम्हा देतो वाटा, चौधरी गोमटा पांडुरंग। तर पूर्वीच्या काळामध्ये जमिनी ह्या त्या गावच्या जो कोण एक चौधरी खोत मालक असेल त्याच्या मालकीच्या असायच्या, आणि बाकीच्यांनी जाऊन त्या जमिनीत काम करायचं, पीक काढायचं, आणि पिकल्यानंतर त्याच्या 5 वाटण्या करायच्या, आणि जो जमीन करतोय त्याला, कष्ट करतोय त्याला 3 वाटण्या द्यायच्या, आणि 2 वाटण्या बसून त्या चौधरीने घ्यायच्या। आणि अशा प्रकारचं शोषण त्यावेळेला चालत होतं। शोषण म्हणजे दुसऱ्याच्या श्रमाचं आपण खाणं, ह्याला शोषण म्हणायचं। श्रम दुसऱ्यानं करायचं आणि त्याचा फायदा जो काय होईल तो आपण घ्यायचा, ह्याला शोषण म्हणायचं। ज्यानं श्रम केलं तर त्याला खायला मिळालं पाहिजे, की जो राबणारा आहे त्याला खायला मिळालं पाहिजे। ते राबणारा एका आणि त्याचं खाणारा दुसराच, हे होता उपयोगी नाही। तर पिकल्या शेताचा, तर तुकाराम महाराज काय होते, त्या चौधरी बरोबर भांडत नव्हते, त्याला देव समजवते। आमचा पांडुरंगच चौधरी आहे, होत आहे, मालक आहे आमचा, तो आम्हाला शेत पिकले की थोडासा वाटा देतो, म्हणजे आम्हीच पिकवायचं, थोडंसं वाट देतोय तरी मेहरबानकी म्हणायचं। तुकाराम त्या संग भांडत नव्हते। 70% बाकी उरली मागे तो हा, मागे झडले 10 आजीवरी। काय होतं की 100 रुपये जर असेल तर त्यातले 80 द्यायची बाकी रुपये होती, पण त्यातले झडले 10, झडले म्हणजे कमी झाले, 10 कमी झाले, आणि आता 70% आम्ही बाकी द्यायचे आहे। हा हांडा भांडी गुरे दाखवी ऐवज, माझ घरी बाजे बैसला असे। आणि त्यावेळा कायद्याचा, मोंगलाईचा थाक एवढा लोकांनी होता। तो सावकार येऊन घरात बसायचा, खाटावर बसायचा, बाजल्यावर बसायचा। बाज म्हणजे लाकडी हे केलेलं असायचं, हे खाट करायचा, आणि त्याला काथ्या वगैरे दोरखंडाचं ते हे करायचं, जाळी करायची, त्याला बाज म्हणायची। तर तो सावकार आलाय, तो चौधरी आलाय आणि घरात बसलाय बाजेवर, आणि म्हणतोय हंडा द्या, भांडी द्या, जनावर एका, घरातली भांडी एका, खरं माझं भागवा, माझं घरी बाजे बैसला असी। आणि मधघरामध्ये तो त्या बाजल्यावर बसलेला आहे। मदयासी भांडता जाबनेदी बळे। आणि मी ह्याला जर भांडायला लागलो, असं करायला, तो काय बोलत नाही, कारण तो आमची फिकीरच करत काय बोलला तिची। म्हणे एका वेळी घ्याल वाटा, तो म्हणतोय की आम्ही थोडं वगैरे काय घेणार नाही, एकदमच सगळं भागून घेणार, हंडा भांडी गुरं ढोरं इका। तुका म्हणे स्त्री काय ओ करावे, नेदिता लपावे काय कोठे। तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या पत्नीला, अगं मी आता कुठं लपू, आणि हे दिलं नसलं तर कुठं पळायचं, कुठं लपायचं, काय करायचं, बायो प्रसंग पडलाय। शेतकऱ्यांची ही अवस्था होती त्यावेळेला। करिता विचार अवघे एक राज्य, तुझा कोण मज पाठी घाली। विचार केलं तर त्यावेळेच्या अशा पार्ट्या, हे ते सगळं नव्हतं। विरोधी पक्ष, अमका पक्ष ह्याला हे मदत कर, त्यावेळेला सगळं मोंगलांचं राज्य, त्यामुळे यांचं एकदम सगळं त्यांचंच ते हे होतं। मग दुसरा कोण पाठी घालणार,
कोण्या रीती जावे आम्ही ओ पळवणी, मोकळे अंगणी मागे पुढे. की घराच्या पाठीमागं मोकळं अंगण आहे आणि पुढं बी मोकळं अंगण आहे, का झाडं झुडपं वगैरे नाहीत, काय नाहीत. मग कसं पळून मी जाऊ? काय ते गव्हाणे हिंडावी ओ किती, दूत ते लागती यांचे पाठी. माझ्या पाठीमागं हे दूत लागलेले आहेत आणि मी कुठं पळून जायचं? गव्हाणे म्हणजे आम्ही कुठंतरी लपायसाठी कुठं पळून जायचं दुसऱ्या जाग्यात? कोठे याची करू गेलो कुळवाडी, आम्हा हा न सोडी जीवे आम्हा. आता हा न सोडी जीवे आम्हा. कुठे ह्याची कुळवाडी म्हणजे कुठे ह्याची मी जमीन केली आणि झग पारली. आता मला हा जीवन सोडणार नाही. होऊने बेबाख. बेबाख म्हणजे बाकी शून्य करणं. येथेची राहावे देईल ते खावे, तुका म्हणे. सगळं त्याचं काय असेल ते भागवावं आणि इथंच राहायचं. काय तो दिल ते त्याच्या इच्छेने ते खायचं. एवढी कुळवाड्यांची एवढी वाईट अवस्था त्यावेळेला होती शेतकऱ्यांची. नागवणे एके नागवीच केली, फिरवणिया आली नाही येथे. याने या सावकारानं प्रत्येकाचं सर्व हरण करून नागवं केलेलं आहे. ह्या सावकारानं सगळ्यांनी पाच अन्नानं दशा करून टाकल्या. घरात काही ठेवलं नाही. भेणे सुती कोणी न घेती पालवी, करुणिया गोवी निसंतान. याच्या भीतीमुळे कोण याला पदरात घेत नाही. हा सावकाराला कोण जवळ घेत नाही, कारण हा सर्वांचे वाटोळे करून निसंतान करून सोडत असतो. निसंतान निर्वंश वाईट वाट लावत असतो सगळ्यांची हा जमीन मालक. एकेती गोविली घेऊनी जमान, हसतील जन लोकतया. एक म्हणजे काही लोक जामीन झाले दुसऱ्याला आणि जामीन झाल्यामुळं त्यांची वाट लागली, असं त्यात आहे. जमान म्हणजे जामीन. सरले तयासी घाली तो वैकुंठी, सरले तयासी घाली तो वैकुंठी, न सोडी हे साठी जीवे आली. जे ज्याची बाकी भागली आहे त्याला वैकुंठाला घेऊन जातो. एखादा जीव ह्याला समर्पण केला, न सोडी हा साठी जीवे झाली. तुका म्हणे आलो जालो जाणवनी नेणती, सापडलो हाती यांचे आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे सर्व जाणून समजून घेऊन नेणतेपणा घेतला आहे. आम्ही ह्याच्या हाती सापडलो आहे, त्यामुळे माझं काही शहाणपण चालत नाही. खरं म्हणजे हा लौकिकचा अर्थ घ्यायचा, नाहीतर ते आत्मा ब्रह्म वगैरे कशाला नाही ते अर्थ घेतलं व्हायचं. त्याचा काय उपयोग नाही. त्यावेळेच्या समाजामध्ये अशी वाईट परिस्थिती होती. त्याचा उदाहरण दिले त्यानं की उपाशी मारायची माणसं. सावकार आत्तासुद्धा आहेत. ही 1,00,000 रुपये कर्ज काढले तर 10% व्याज, 15% व्याज, 20% ते म्हणतील तेवढं. नाही तर घरात जाऊन घुसून मारायचं. आज कोल्हापूर खेड्यामध्ये असंच सगळं सुरू आहे. तर त्यावेळेला हे असंच एक व्याजांचे हे होते. आता तू त्यास होई बा उदास, आरंभला नास माझ्या जीवा. आता तो म्हणतो, आपल्या बायकोलाच उपदेश करतोय, आता तू उदास हो, तर माझ्या जीवाचा नाश सुरू झालेला आहे. जरूर हे झाले मज का नावडे, उपास रोखडे येती आता. तर हे मला तुला तो का आवडत नाही, याची मला जरुरी आहेच, तुला तो का आवडत नाही. उपास रोखडे आता
याच्या अभावी मला उपवास घडतील. माणसं उपाशी बसायची, अन्न नसायचं. दुष्काळ पडला त्यावेळेला अन्न नसायचं, उपाशी माणसं बसायची, मरून जायचे उपासात दुष्काळात. बरे म्या तुझिया जीवाचे ते काय व्हावे ते हे पाहे विचारून. बरे बरे या पांडुरंगाच्या प्राप्तीचा तू विचार कर. आपल्या जीवाची पर्वा करू नकोस. हा विचार तू केलास तर तुझ्या माझ्या तूट येणार नाही. तुझं मज तुटे नव्हे या विचारे सहित लेकुरे राहो सुखे. देवाचीच भक्ती करीत राहू, सुखान राहू म्हणतो. तुका म्हणे तरी तुझा माझा संग घडेल वियोग कधी नव्हे. आणि आपण पांडुरंगाची भक्ती करीत बसलो तर तो आपल्या पत्नीला म्हणतोय, तुझी माझी सोबत कायम राहील आणि आमचा कधी वियोग होणार नाही. आपण पांडुरंगाची भक्ती करीत राहूया. काय करू आता माझी या संचिता, तेने जीव वित्तासाठी केली. माझं संचित म्हणजे पूर्वीचं पाप माझं जे पूर्वीचं आहे त्याला मी काय करू म्हणतोय. माझ्या जीव वित्तासाठी केली. पण जीव म्हणजे आपला जीव आणि वित्त म्हणजे पैसा, ह्यांच्या मोबदला घेऊन माझे जीव घ्यायला निघालेला आहे. न म्हणावे कोणी माझे हे करणे, हुकम तो येणे देवे केला. मी माझं काय हे म्हणत नाही, हे देवानंच हुकूम केला असं मी समजतो. करुणी मोकळा सोडिलो भिकारी, पुरविली तरी पाठी माझी. मी मोकळा करून भिकारी करून ह्यानं मला सोडला, ह्यानं माझी पाठ घेतली, मला भिकारी करून सोडलेला आहे. पाणीया भोपळा जेवावया पाणी, लाविली तो येणे देवे आम्हा. ही पाणी प्यायला काय भांडं घरात नाही. भोपळा व्हायचा आणायचा, तो कोरून काढायचा, वाळवायचा आणि भोपळ्यात पाणी भरायचं, तेच प्यायचं. एवढी गरिबी असेल बघा. अजूनही तशीच गरीब होती. लावली तो येणे देवे आम्हा, हे देवानच लावलं म्हणतोय आम्हाला. तो काय कुणावर रागावत नाही तुम्हाला. तुका म्हणे यासी नाही हो करुणा, आहे नागवणा ठावा मध. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवालाच माझी काय करुणा नाही, की दया येत नाही. आणि हे मला माहीत आहे. आता पुढचा अभंग आहे. नको धरो हास आस व्हावे या बाळास, निर्माण ते त्यास त्यांचे आहे. तो बायकोला म्हणतोय, ह्या मुलांना काहीतरी मिळावं, उत्पन्न मिळावं, जमीन मिळावी, पैसे मिळावे पोराचे, अशी काय आशा करू नकोस. कारण त्या मुलांना देवानं निर्माण केलेलं आहे. देव त्यांची काहीतरी व्यवस्था बघील. म्हणून हा कधीही आपल्या मुलाबाळांना काय ते हे पाहिजे ते पाहिजे म्हणून गोळा करीत नव्हता. असा वागत होता तो, आणि म्हणून खरा संत होता. आपुला तो गळा घेई उगवून चुकवी जाचणी गर्भवास. तू तुझा गळा उगवून घे आणि तुला हे जन्ममरणाच्या फेऱ्यात जे आहे ते आहेत ते तू चुकून टाक. तू कशाला उद्या पोरांच्या बद्दल आशा करीत बसतीस. ऐवज देखोनी बांधतील गळा, म्हणून निराळा पडत असे. ही धन आशा यांचा ऐवज आपल्याकडे असेल तर बांधला जाईल. धन वगैरे जर पैसा अडका घरात असला तर आपला गळा त्यात अडकून जाईल, बांधला जाईल. म्हणून धन आणि वित्त जे सगळं आहे याचा तू सोस करू नको, याची तू आशा करू नकोस. देखून या त्यांचा अवघड मार कापे थरथर जीव माझा. ते यमदूत जे आहेत ते अवघड मार करतात आणि मी त्याच्यामुळे माझा जीव थरथर थरथर कापत आहे. तुका म्हणे जारी आहे माझी चाड, तरी करी वाढ चित्त आता. तुकाराम महाराज म्हणतोय बायकोला, म्हणतोय तुला जर माझी गरज असेल, माझी आशा असेल तुला,
तर तू हे आपलं मन मोठं कर. असं बायकोला सांगते, दोघं चोरी करून काय ते गट्ट साठू म्हणत नाही. आणि असं जर केलंस तू, असं जर केलंस तर भले लोक तुझं बहु मानवती, वाढेल या कीर्ती जगामाधी. आणि तसंच झालं, आज जगात कीर्ती तुकारामाची वाढली. की हे असं जर तू केलंस, सगळं सोडून दिलं, मुलांची आशा न करता, नाही त्या सगळ्या गोष्टी जमा करायचं सोडून दिलंस, तर भले लोक तुझं मानतील, बहुमानवती, भले लोक तुला खूप मान देतील आणि ह्या जगात तुझी कीर्ती वाढेल. तुकारामाची त्याच्या बायकोची केवढी कीर्ती आता आहे. आणि त्यावेळेला 400 वर्षापूर्वी किती मेली असतील, किती हे असतील, किचवण्यासारखी अगदी माणसं असतील, कुत्र्या मांजरासारखी. काय त्यांचं नाव कोणाचं लेखाचं आहे का? 300-400 वर्षानंतर त्या नवरा बायकोचं नाव अजूनही निघतंय. म्हणे मेली गुरे भांडी नेली चोरे, नाही तर लेकुरे झाली मज. असं सांगतोय. ढोरं मेली म्हणून समाज, भांडी चोराने नेली म्हणून समाज, आणि आपल्याला पोरच झाली नाहीत असं समज. असं ते म्हणत होता. पोरांच्यासाठी गोळा करून ठेव म्हणत नव्हता. आस निरसोने कठीण हे मन करी होस समान वज्र ऐसे. तू आस निरसून, आशा जी आहे ती टाकून दे, आणि तुझं मन जे आहे ते वज्रा इतकं कठीण कर. वज्र म्हणजे इंद्राच्या हातातलं एक हत्यार आहे, ते फार कठीण असतं. असं आपलं मन सुद्धा असं कठीण करा. किंचित हे सुख टाके ओ थुंकोनी, पावसील धनी परमानंद. तू हे जे बाकीचं विषयांचं सुख आहे, चहा खाल्लं, भजी खाले, अमुक केलं, हे जे सुख आहे ते थुंकून टाक. मग काय होईल? मग पावसील धनी परमानंद. परमानंदाची तू धनी होशील, मालक होशील. परमानंद तुला मिळेल, परम आनंद मिळेल. तुका म्हणे थोर चुकती सायास, भवबंध पाश पाश तुटवून. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ सायास आपले नष्ट होतील आणि सगळा भवबंध, संसाराचं जे बंधन आहे, भवबंध म्हणजे संसार, संसाराचे बंधनाचे जे पाश आहे, फास आपल्याला लागले, ते सगळे तुटून जातील. पुढचा अभंग आहे, ऐक हे सुख होईल दोघासी, सोहळा हे ऋषी करती देव. हे ऐक, हे जे तू ऐकलंस तर तो आपल्या दोघांना सुख सोहळा होईल, आणि आपला तो सुख सोहळा देव आणि ऋषी करतील. आपण आपला सुख सोहळा माणसंच नव्हे, देव आणि ऋषी करतील. राजा विजाची काही गरज नाही. जडित विमाने बसविती माने, गंधर्वाचे गाणे नाम घोष. तर ते विमानामध्ये बसवितील. जडित म्हणजे सोर्ड वगैरे अशी रत्नमाणकानं जडित असं विमान, त्यात बसवितील. गाणं म्हणणारे गंधर्व पुढे गाणं म्हणतील आणि आपल्याला स्वर्गाकडे नेतील. म्हणून प्रत्येक गावामध्ये कुठंतरी अशा जुन्या इमारती, त्याच्या चरणला देवळाच्या तिथे आहे असं ते विमान, आणि ते हे नाचत्यालं वगैरे असं त्याच्या पुढं तुरे घालले दगडी आहेत बघा. प्रत्येक चक्रेश्वर वाटला सुद्धा काही ठिकाणी ते आहेत. त्याला वीर गळा म्हणतात. म्हणजे ते म्हणतात, या गावामध्ये अमक्यानं असा पराक्रम केला आणि त्याचा विजय असो म्हणून आपण जे सत्कार समारंभ करतो, त्याच्यावेळी की विमान त्यानं विमानात तो बसून देववर निघाला म्हणून असं दाखवतात. तर तो गंधर्वाचे गाणे, जडित विमाने बैसविती माने, गंधर्वाचे गाणे नाम घोष. प्रत्येक गावाची दगडी असे दगडाच्या अशा आहेत मूर्ती आहेत. संत महंत सिद्ध तेथील, सिद्ध येथील सामोरे, सर्व सुखापुरे कोड तेथे. आणि संत महंत ज्यांची भेट आपल्याला होत नाही म्हणून आपण तळमळतो, ते संत महंत येऊन आपल्याला पुढे येऊन नमस्कार करतील
तू फार मोठा माणूस आहेस. तुकारामाने एवढं सगळं केलं म्हणून तर आता त्याचं एवढं मोठं हे झालं. आलिंगुनी लोळो त्यांच्या पायावरी, जाऊ तेथवरी माय बापे. आम्ही त्यात आई जाऊ तेथवरी माय बापे. आम्ही त्या संत महंतांच्या पायावर लोळण घेऊ आणि आम्ही त्या संत महंत जे आमचे आईबाप आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊ. तुगा म्हणे तया सुखावरणू काय, जेव्हा बाप माय देखे डोळा. तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा आपणास आपल्या आईबापांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. स्वर्गामध्ये आपले आईबाप असतील त्यांचं दर्शन होईल आणि ते दर्शन होईल तर केवढा सुखाचा सोहळा केवढा मोठा होईल. असं ते बायकोला सांगतात, चांगलं वाग, त्या आशा सोडून दे संसाराची पोरांची. देव पहावया करी वो सायास, नरे न धरी हे आस नाशिवंत. तो म्हणतो तू बायकोला म्हणतो देव देव पाहण्यासाठी तू हे सायास कर, प्रयत्न कर, कष्ट कर. आणि न धरी हो आस नाशिवंत, हे नाशिवंत संसाराची आशा तू धरू नकोस. दिनशुद्धी सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्व काळ. सोमवारचा चांगला दिवस शुद्ध आणि द्वादशीचा पर्व काळ आज आहे. आज तू ब्राह्मणांना बोलव, मन शुद्ध कर आणि विधीपूर्वक दान धर्म कर. द्विजापाचारुणी शुद्ध करी मन, देयो हे दान यथाविध. तो काय म्हणता, आपल्या घराला ब्राह्मण वगैरे सगळ्या लोकांनी बोलव आणि नमस्कार त्यांना कर आणि ह्या घरात माझ्या काय आहे ते सगळे घेऊन जावा म्हणायचं. सगळे भटजी जे गावातले लोक येतील त्यांनी कुणाला काय तांब्या गावाला, कुणाला काय भांड्या गावाला लूट करून टाकायची आणि आपण सगळं झळझळीत मोकळं व्हायचं. असं कर म्हणतो आपल्या बायकोला. द्विजा पाचारुणी, पाचारणे म्हणजे बोलावून. शुद्ध करी मन, देव हे दान यथा, हे सगळं दान देऊन टाक. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. हे सगळं लोकांनी लुटून नेले घर, तर तू वस्त्राची, अंगावर जे वस्त्र आहे आणि पोटाला अन्न, त्याची चिंता करू नकोस. पांडुरंग आमची आई आहे, तो आम्हाला सगळं देईल, असं तो म्हणत होता. आणि म्हणून गोणी आली घरात, दाणे खाऊ नेली पोरा. तुकारामाच्या घरात अन्न नाही म्हणून शिवाजी महाराजांनी एका वाण्याला सांगितलं की त्याच्या घरात थोडं धान्य पाठवावं. आणि ते धान्य 1-2 पोते का 1 पोतं ते धान्य ते बैलावर दिलं आणि त्या माणसाने येऊन ते धान्य, त्या बैलावरलं धान्य 2 पोती धान्य तुकारामाच्या घरात ते टाकली. आणि त्यामध्ये कोण सुद्धा ते शिवाजी महाराजांनी ते सोन्याचे नाणीच्या पोत्या. आता 2 पोती धान्य आल्यावर त्याचा आनंद व्हायला पाहिजे. तुकारामाने बायकोला सांगितलं, आजच्या दिवसापुरतं घ्यायचं, काय भाकरी खायपुरतं तेवढं मात्र 2-2-2.5 आणि मग लोकांनी बोललं गल्लीत त्याने पाक वाटून टाकले. आणि ते पैसे होते ते पैसे वाटून टाकले. असं त्याचं हे होतं. एवढा तो होईल बघा. मग ती म्हणायची, मी कसं काय हे करू, कसा संसार करू, हा दाणे खाऊ नेली पोरा, हा पोराने सुद्धा खाऊ देत नाही, मी काय करू. तर तो काय म्हणायचा, तू संसाराचा भार घेऊन तू कशाला उगच कुंतत बसलेली आहेस. ते माऊली आमची पांडुरंग. एवढा मोठा साधू झाला, असा साधू झाला नाही. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी, खरी ती जवळी आहे आम्हा. तुकाराम महाराज म्हणतात, हे सांगणे पाल्हाळामुळे दूरचे वाटले, पण ते
पण आपल्या अगदी जवळच आहे. मी हे सगळं केलंय म्हणतोय, उगाच आपल्याला लांब लांबच्या गोष्टी सांगत नाही. आमच्या घरात आम्ही हे घडवून आणलं, आम्ही केलेलं आहे. सुख हे नावडे आम्हा कोणा बळे, नेणसी अंधळे झाली झालीशी. कोणाच्याही आणि कोणत्याही दबावाने आम्हाला संसार सुख कधीच आवडणार नाही. तू मात्र आंधळी झाली आहेस. संसार सुख मला कधीच आवडणार नाही असंच तुकाराम म्हणतो. बायकोला म्हणतो तू मात्र आंधळी झालीस, तुला ते संसार आवडत नाही, तुला हे कळत नाही. तो म्हणतोय भूकतान कैसी राहिली निश्चळ खुंटले चपळ मन ठाय. माझी भूक, माझी ताण तहान ही शांत झालेली आहे. मला भूक बी लागत नाही आणि तहान बी लागत नाही. आणि माझे मन जे आहे ते चंचल, इकडे जावं तिकडे जाऊ, अमुक गाव मिळावं तमुक मिळावं, यामुळे माझं मन तिकडे चंचल झालं, तिकडे लागत नाही. खुंटले चपळ मन ठाई. द्रव्य जीवा होणे आवडे या जना आम्हासी पाषाणा होणे. त्या लोकांना द्रव्य पैसे हे जीवाच्या पलीकडे आवडतात, मरतील पैशासाठी. आमच्या गावचं भाऊ 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हे तेव्हा हे रस्ते बिस्ते नव्हते, ही फुलं वगैरे झाली नव्हती. आणि मुरगुडच्या बाजाराला जनावरं विकायला जायचं. मग इथून जायचं ते टिळ्यावर, ते टिळ्याच्या नदीतनं पलीकडं जायचं. जर हे असेल तर जागा असेल, पूल बिल काय भानगड नाही, तर नदीमध्ये काहीतरी पाणी कमरे एवढं आहे का काय बघायचं आणि त्यातनं बैलं बिले घेऊन सगळे जायचं. आणि मग सोनाळ्याच्या डोंगरातनं पलीकडं मग मुरगुडला जायचं. तर असे जायत होते. आणि मग ते डोंगरामध्ये मग काही धंदा नसल्यामुळे चोऱ्या करणारे वेळी उभा असायचे. तर आपल्या गावातला कोणता एक माणूस होता, तर त्याला चोराने गाठल्यावर त्याच्या हातात एक जुना रुपया होता पहिला. आणि चोराने त्याला मारलं पोटभर. खरं त्यानं रुपया काय सोडला नाही, की पोटभर मारलं. आणि म्हणलं आम्ही घेऊन आलो का नाही रुपया. लोक म्हणजे काय म्हणून मरणाचा मार खायचा एका रुपयासाठी. तर तो म्हणतोय द्रव्य जीवा होणे आवडे, ह्या जीवापेक्षा बी पैसे आवडतात. त्याला पोटभर लोकांनी पडत, त्या लोकांनी त्यानं काय पैसे सोडले, मिळलं तरी चालेल म्हणला. पण हे जे पैसे आहेत, आम्हासी पाषाणा होऊन येईन. आम्हाला दगड आणि पैशाची किंमत सारखीच. आणि तसाच वागत होता. असा साधू संत झाला नाही, आकाशा एवढा साधू आहे. सोयरे सज्जन जना आणि वन, अवघे समान काय गुणे. हे सोयरे सज्जन आणि हे सगळे आपले पै पाहुणे नातेवाईक, हे सगळे जे सगळी माणसं आणि अरण्य, हे आम्हाला सगळं सारखंच आहे. अवघे समान काय गुणे. आम्हाला कोणत्या गुणानं, तर आम्हाला देवाचा ध्यास लागला, त्यामुळं आम्हाला हे सगळं समान वाटतं. तुका म्हणे आम्हा जवळीचा आहे, सुखदुःख आहे पांडुरंग. हे आम्हाला का आवडत नाही सगळं, आमच्याजवळ पांडुरंग आहे, मग आम्हाला कशाला आवडेल. हे ज्याला अमृतच मिळालंय तो ताक बीक मला द्या, हे काय कशाला म्हणे. गुरुकृपे मज बोलविले देवी, होईल ते घ्यावे हित काही. देवानं मला, गुरुकृपेनं मला देवानं बोलविले, आणि जे काय होईल ते घ्यावं. सत्यदेवी माझा केला अंगीकार, अधिक विचार नाही आता. की देवाने माझा स्वीकार केलेला आहे, सत्य आहे. आता माझा दुसरा तिसरा काही विचार नाही. होई बळकट घालून या कास, हाची उपदेश तुझा आता. बायकोला म्हणतोय बळकट कास घालून अगदी अगदी तयार होतो, आणि हाच तुला माझा उपदेश आहे. तू बळकट हो, मन बळकट कर, आणि हे माझं म्हणणं ऐक.
सडा संमार्जन तुळशी वृंदान अतीत पूजन ब्राह्मणांचे. काय करायचं? सडा म्हणजे दारातनं म्हणजे घरामध्ये सारवण पूर्वी करायचं. संमार्जन सडा म्हणजे दारात पाणी बिणी हात टाकायचं. तुळशीचं वृंदावन जे तुळशी आहे ते वृंदावन साफसफाई करायचं. त्या तुळशीला पाणी घालायचं. अतिथ पूजन ब्राह्मणांचे. ब्राह्मण अतिथी कोण येतील त्यांची पूजा करायची. वैष्णवांची दासी होई सर्व भावे, मुखी नाम घ्यावे विठोबाचे. जे वैष्णव हरिदास येतील त्यांची तू दासी हो आणि पांडुरंगा विठोबाचं नाव तू घे. पूर्णबोध स्त्री भ्रतार संवाद धन्य जी वाद ऐकिला. आणि तुकारामच म्हणतात की बायको आणि नवरा यांचा जो संवाद आहे तो ज्याने ऐकला ते धन्य झाले. अशा प्रकारचा संवाद बायकोने नवऱ्याने केला. कुठल्याही बायकोने नवऱ्याचा संवाद जगात कोणी ऐकलेला नाही. फक्त तुकारामाचा तेवढा ऐकतात, कारण ती अशी बोलत होती. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा, तरेल जो चित्ता धरील कोणी. तुकाराम महाराज म्हणतात ही पांडुरंगाची कथा जो श्रवण करील तो या संसार सागरातून तरुण जाईल. आता त्यात तुकारामाचं जसं बायकोला उपदेश करत होता तसंच तुकारामाची बायको कशी होती आणि त्यांच्या घरी परिस्थिती काय होती त्याच्यावरच्या पुढे काय अभंग आहेत. विषय नंबर 158. मजसी भोवता केला येणे जोग, काय याचा भोग अंतरला. हा माझा नवरा त्याग म्हणतो माझ्या समोर, पण याने भोग सोडला आहे काय. सर्व सुखे माझे घर. याने भोग सोडला आहे का, म्हणजे हा जेवायचं काय थांबतोय काय असे ती म्हणते. त्याग मला म्हणतो तुला जेवण सोडतंय काय असं ते त्याला म्हणते. काय याचा भोग अंतरला, चालून या घरा सर्व सुखे येती, माझी तो भजी चुकेची ना. आपल्या घरला सगळी सुखच चालून येतात. कोण धान्य देते, कोण पैसे देते, पण हे सगळी हाकलून देते, जसने बाहेर वाटून टाकतोय. आणि त्यामुळं माझी मात्र फजिती होती. पोराचे काय वाढायचं. पुढे तो म्हणतंय कोणाची बाईल होऊन या ओढू संसार काढू आपदाही. आता मी ह्याची बाईल व्हायचं, बायको व्हायचं आणि हे सगळ्या आपत्ती सहन करायचं. संसाराचा गाडा मी वडायचं, किती वडू सांगा. काय तरी देऊ पिढतील पोरे, मरती तरी बरे होते म्हणून. तो म्हणतो काय देऊ ह्या पोरासनी. रोजच घरात काय अन्न नाही म्हणल्या पोरासनी काय देऊ. ही पोरं मला पिडतील आणि त्याच्यापेक्षा ही पोरं मी मरून देत एकदा अशी काऊन ती म्हणते. मरती तरी बरे होते, आता ही मेले असते पोरं बरं. काही नेदी वाचो धोविले घर, सारबावया ढोर शेण नाही. घरात काही शिल्लक ठेवीत नाही. धुवून घर सगळं टाकलेलं आहे आणि जर घर सारवायचं झालं तर शेण सुद्धा घरात येणं शिल्लक ठेवायला नाही. ढोरच नाही तर शान कुठला असणार. तुकाराम महाराज काय म्हणते म्हणते काय बायकोला काय म्हणते. तुका म्हणे रान न करिता विचार, वाहून या भार कुंथे माथा. आपल्या डोक्यावर हा संसाराचा बोजा ती घेते आणि उगाच कुंथाकुंती करते. तिला देवानं हा प्रपंच चालवायचं ठरलेलं आहे. देवानं आमचा योगक्षेम चालवायचं. देव चालवेल की, तुला एवढी काय काळजी करायची गरज. काय म्हणतोय काय नेणो होता दावेदार मेला, वैर तो साधिला होऊनी गोह. ही तुकारामबाची बायको शिवाय देते की ह्यो जे काय दावेदार माझा काय वैरी होता का काय. आणि त्या वैर माझं त्याला साधलंय. नवरा होऊन माझं वैर साधलंय आणि मला हे त्रास करायला लागलाय सगळं. किती सर्व काळ सोसावे हे दुःख. मी किती वेळ हे सगळं दुःख सोडू संसारातलं. मला काय नाही, जेवायला नाही, पोराला अन्न नाही, काय नाही.
किती लोका मुख वासू तरी, प्रत्येक किती लोकांच्याकडे हे मागायचं, जरा तांदूळ देता का, जरा चटणी देता काय, जरा मीठ देता काय, किती हे मी किती किती मागीत बसू. तो पुढचा अभंग आहे, वाईटचा आहे. त्या आईवरनं शिवी दिली, या काय माझे केले धड या विठ्ठले संसाराचे. ह्या विठ्ठलानं देवानं माझा संसाराची वाट लावली अशी ती शिवी देते. तुका म्हणे येती बाईले असडे, कुंदोनिया रडे हासे काही. तुकारामध्ये बाई ह्या माझ्या बायकोला असं असं वरचेवर हे होते, ह्याला वरचेवर असं एकदम परब आल्यासारखं होतंय. आणि ही अशी केव्हा केव्हा ती उसाळतीने ओरडायला लागते. आता पुढचा अभंग आहे. गोणी आली घरा ठाणे खाऊ नेली पोरा. धान्याचं जो ज्वारीचं पोतं आलंय घरात, परंतु तुकाराम हा आपल्या बायकोला आपल्या पोरांना अन्न खाऊ देत नाही. ते पोरासनी मागच्यावर तेवढं शेअरभर घेतो, संध्याकाळपर्यंत सगळं लोकांनी वाटून टाकते. तर तुकाराम होते. नुसतं उगाच तुकाराम गंध लावून तुकाराम होत नाही कोण. भरी लोकांची पाटोरी, मेला चोरटा खाणोरी. तर नवऱ्याला शिवाय देते, हा लोकांची तिने पोती भरतोय, लोकांचं सगळं करतोय, हा खाणोरी आहे, हा मेला आहे, चोरटा आहे, सगळं तुकारामाला शिवाय देते ती. खवळली पिसी हाता झोंबे जैसी लासी. तर ती एकदी पिसी म्हणजे एखादं पिशाचे खवळते तशी ती बायको त्याच्यावर खवळलेली असते. आणि एखादी लासी ते ही भूत जे असते ना, तर त्याप्रमाणे ही अंगाला झोपती या तुकारामाच्या. तुका म्हणे खोटा रांडे संचिताचा साठा. तू त्या बायकोला शिवी देतोय, तुझं पापस आहे म्हणून तुला हे बुद्धी होती. तुझा पुण्याचा मार्गाने जरा बोल, असं तुकाराम म्हणतो. आता पुढचा अभंग आहे. आता पोरा काय खासी गोहत आधाला देवलसी. पोराना ती म्हणती, पोरा आता काय खाशील. नवरा देव वेडा झालाय. देवलसी म्हणजे हा देवाचा वेळ लागला आणि तू गेला म्हणला. वेळ लागून देवाचं गेले. आता पोरानं तुम्ही काय खाणार. डोचके तिंबी घातल्या माळा, उदमाचा सांडी चाळा. हा सतत डोके भिजवून आंघोळ करतो. गळ्यात माळा घातल्या आहेत. व्यापार उदीम सोडून दिलेला आहे. उदमाता सांडी चाळा. आपल्या पोटा केली थार, आमचा नाही एस पार. याने स्वतःच्या पोटाची व्यवस्था केली आहे, पण आमचा विचार काही ह्यानं केलेला नाही. आमचा नाही एस पार. हाती टाळ तोंडवासी, गाय देवळी देवापासी. हातात टाळ घेतो आणि तोंडाला देवाचं विठ्ठलाचं नाव घेतो, तोंड सारखं ओढतोय आणि देवळात जाऊन देवाजवळ असं गाणं म्हणत बसतोय, भजन म्हणत बसतोय. आता आम्ही करू काय, न बसे घरी राणा जाय. आता आम्ही काय करावं. हा घरात बसत नाही, हा पुन्हा शिवारात रानात म्हणजे डोंगरात जाऊन बसतोय. राणा जाय. तुका म्हणे आता तुका म्हणे आता धीरी, अजूनही नाही झाले तरी. तुकाराम महाराज म्हणतात, अजून तू थांब, धीर सोड नकोस. अजून काही सर्वस्व गेलेलं नाही, अजून तो धीर धर. एवढं वाईट झालं तरी तुकाराम म्हणतात धीर धर बायकोला. आता पुढचा अभंग आहे. बरे झाले गेले आजी अवघे मिळाले. बरे झाले माझे सर्व गेले, त्या जाण्यानेच मला सगळं मिळालं आहे. ते माझं सगळं गेलं, त्यामुळं मला काय मिळालं, पांडुरंग मिळाला मला. त्याच्यामुळे हे सगळं झालं.
आता खाईन पोट भरी ओल्या कोरड्या भाकरी. आता मी पोटभर ओल्या कोरड्या भाकरी असतील ते खाईन. मला पांडुरंग प्राप्त झालेला आहे. कितीतरी तोंड यासी वाजव मी रांड. तुकाराम महाराज म्हणतात, ती बाई त्याची म्हणते, किती मी शिव्या देऊ ह्याला, मी किती तोंड वाजवू ह्याला. तुका बाईले मानवला चितू करून या बोला. तुकाराम महाराज म्हणतात, बायकोच्या या चेतू करून वागण्याची मला सवय झाली आहे. मला हे असले बोलणे मानवले आहे. ती किती विश्वास दिली, मी आपला शांत बसणार आहे, असा तुकाराम म्हणायचा. न करवे धंदा आयता तोडणी पदे लोंधा. हा तुकाराम हा नवरा काही करीत नाही आणि आयता याच्या तोंडात गोळा पडतोय खायाचा, असे त्याला शिवाय देते. कुठे ते टाळ अवघा मांडीला कोल्हाळ. कुठला घेऊन टाळ वाजवीत सारखा बसतोय आणि सगळा गोंधळ करून टाकलेला आहे. जिवंतशी मेले लाता वाटून या प्याले. हे जिवंत असतानाच मेलेले आहेत. लाजा वाटून या प्याले. लाज हे न वाटून प्याला ह्याला लाजच नाही. संसाराकडे न पाहती ओस पडे. संसाराकडे का हा बघत नाही. संसार ओस पडलाय संसार काही राहिलं नाही. तळमळती यांच्या रांडा घालीती जीवा नावे धोंडा. तर तळमळती यांच्या रांडा म्हणजे हे असं भजन करतोय आणि ह्यांच्या बायका तेवढ्या तळमळत्यात आणि जीवा नावे धोंडा आणि जीवाच्या नावावर धोंडा टाकून ह्या बसलेल्या आहेत. तुका म्हणे बरे झाले घे बाईले लिहिले. तुकाराम महाराज म्हणतात, बाई हे बरंच झालं, इतक्या शिव्या दिल्या तरी. ती म्हणतोय, तुझ्या कपाळी लिहिले होते तेच घडले, त्याला आता मी काय करणार. आता पुढं तो म्हणतोय की ते तुकाराम घरा कोणत्या आले त्याला शिव्या द्यायची ती बायको. मग ती म्हणायचा, कोण घरा येते आमुच्या काशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. आमच्या घराला कोण कशाला येईल, का त्याला धंदा नाही काय. परंतु आम्ही देवाचे भक्त आहे म्हणून आमच्याकडे येतात लोक. तर ते म्हणतोय, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोमळ्या उत्तरे काय वेचे. देवासाठी हे ब्रह्मांड आम्हाला सोयरे झालेलं आहे. ब्रह्मांड सगळेच आमचं जग हे झालेलं आहे. आणि कोमळ्या उत्तरे काय वेच. आणि जर गोड बोललं, घरला आल्या माणसाला गोड बोललं तर काय होईल, का त्याला म्हणायचं तू जा, मी तू बंद करणार आहे, बंद करणार उठून जाऊ आहे. कोमळ्या उत्तरे काय वेचे. गोड बोललं तर काय बिघडते. माने पाचारिता नव्हे आराणुक, ऐसे ती लोक प्रीतीसाठी. मान देऊन बोलावले, माने पाचारिता, मान देऊन जर बोलावलं तर त्यात फार सुख नसते. पण लोकांना प्रेम वाटते म्हणून ते लोक येतात. मान देऊन बोलवलं मग काय येतील, पण न बोलवता येतात ते प्रेमामुळे येतात. त्या लोकांना चांगला आदर सत्कार करावा. तुका म्हणे रांडे नावडे भूषण. तुकाराम महाराज म्हणतात की लोकांना चांगली वागणूक द्यावी हे बायकोला भूषण व्हायला पाहिजे माझ्या. परंतु त्या रांडाला त्याचा ते आवडत नाही. ती काय करते, कातलेसे श्वान लागे पाठी. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे दारात कोण घरात कोण आलं की त्याच्या मागं लागते या, असं तुकाराम म्हणतोय बायकोला.
किती वाजले? 4 वाजले. हा 4. हा हा, अजून अर्धा तास झाले आता. तुकारामाची आत्मस्थिती. तुकाराम कसा होता? आत्मस्थिती म्हणजे तो कसा होता? रवी रश्मी कळा नये काढीता निराळा. रवी म्हणजे सूर्य आहे, आणि सूर्य आणि सूर्याचा प्रकाश आहे. रश्मी म्हणजे त्याचा प्रकाश. तर रश्मी आणि सूर्य हे बाजूला काढता येते का? सूर्याची किरण बाजूला काढायची आणि सूर्याला बाजूला काढायचा, आणि किरण तेवढी आपण घ्यायची आणि सूर्य तिकडे फेकून द्यायचा, चालतंय? नाही. रवी रश्मी कळा नाही काढीता निराळा, तैसा आम्हा झाला भाव अंगी जडवून ठेला देव. तसा आमचा भाव देवावर भाव ठेवलेला आहे. आमचा भाव बाजूला काढून टाकता येत नाही, देव बाजूला काढून टाकता येत नाही. दोन्ही एकच आमच्या जवळ बसलेले आहे. गोडी साखरे पासून कशी निवडती दोन्ही. साखर जी आहे ती साखर एका बाजूला, त्यातली गोडी एका बाजूला काढता येईल का? ती काढता येत नाही. त्याप्रमाणे देव एका बाजूला आहे, आम्ही त्याची भक्ती करणारे एका बाजूला. आम्हाला बाजूला काढता येत नाही त्यापासून. तुका म्हणे नाद उठी विरोनी जाय नभा पोटी. तुकाराम म्हणता आवाज केला, आपण काहीतरी बोललो तर बोलल्याला आवाज हा आकाशात विरून जातो. त्याप्रमाणे आमचं हे देवामध्ये आम्ही जी आमची भावभक्ती आहे ती देवाच्या ठिकाणी विलीन होते. एक वेळ प्रायश्चित्त केले चित्त मुंडन. मी माझ्या चित्तातील अनेक वासनांचे मुंडन केले आहे. हेच मी प्रायश्चित घेतले आहे. आपल्या मनामध्ये वासना, हे मिळावं ते मिळावं, हे पाहिजे ते पाहिजे, असल्या ज्या आपल्या मनातल्या वासना आहे त्या वासनांचं मुंडन केलं, म्हणजे वासना मोडून टाकल्यात, उपटून टाकल्यात सगळ्या मनातल्या. आणि हे मी प्रायश्चित घेतले. प्रायश्चित काय घ्यायचं? आपल्या वासना सगळ्या घालवून टाकायच्या. अनुतापे स्नानविधी यत्नसिद्धी देह हो. अनुतापे स्नानविधी अहम ब्रह्मास्मी असा जो अहंकाराचा दोष माझे ठिकाणी होता, त्या अहंकाराचे घर ओस पडलेले आहे. मला की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असा जो माझ्याकडे अहंकार होता, तो अहंकार नष्ट झालेला आहे. मी त्या अहंकारातनं आंघोळ केलेली आहे. आणि यज्ञसिद्धी देह होम, माझ्या देहाचा मी होम केला आहे, अहंकाराचा होम केला आहे, आणि माझा यज्ञ सिद्ध झालेला आहे. जीव शिवा होता चुका तेथे तुका विनटला. जीव म्हणजे आपण, आणि शिव म्हणजे परमात्मा. या दोघांची चुका झाला, म्हणजे दोघांची चूक अमुक झाली आणि दोघंजण एकच झाले. जीव शिवा होता चुका तेथे तुका विनटला. आता पुढचा अभंग आहे. काही जमीन नव्हे कोणी ये गावीचा, एकट ठाई एक. मी काहीच नाही, मी कोणत्याच गावचा नाही, मी एकाच जागी असणारा एकच आहे. मी कोठे जात नाही, पुढे नाही जात कोठे येत फिरवून या. मी कुठं जात नाही किंवा परत येत नाही. अवघेची वाया न बोले. हे मी जातो येतोय हे सगळं बोलणं सगळं वाया आहे, म्हणजे फुकट आहे. नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे. मला दुसरं आपलं असं नातेवाईक असं कोणी नाही, आणि मी कोणाचाही मी नातेवाईक नाही. माझं आणि काही ह्यातलं खरं नाही. नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे. आम्हाला जगावं लागत नाही, मरावं लागत नाही.
मला जन्मावे व मरावे लागत नाही. मी अखंडित आहे, तसाच आहे. आत्मरूप जर आपण आत्मरूप आपलं समजलं तर जन्म मरण खोटे आहेत. तुला म्हणे नाव रूप नाही आम्हा वेगळाया या कर्मा अकर्मासी. तुकाराम महाराज म्हणता आम्हाला नाव रूप असं काहीच नाही. आम्ही ह्या कर्म आणि अकर्म यापासून वेगळे आहोत. आम्ही ब्रह्मरूप आहोत. तुझा अभंग आहे. नटनाट्य अवघे संपादले सोंग भेद जाऊ रंग न पालटे. आम्ही नाटकातल्याप्रमाणे अनेक सोंगे काढू, पण त्यामुळे आमचा आत्मोधाचा अंतरंगातील फरक पडणार नाही. मांडियला खेळ कौतुक बहुरूप आपुले स्वरूप जाणत असे. आम्ही कौतुकाने बहुरूप्यासारखा सोंगाचा खेळ मांडलेला आहे, पण आम्हाला आमच्या खऱ्या रूपाची जाणीव आहे. स्फटिकाची शिळा उपाधीच मिळे भावदावी पिवळे लाल संगे. तो म्हणते स्फटिकाची शिळा या उपाधीमुळे सूर्यप्रकाशाचे लाल पिवळे असे 7 रंग दिसतात. तो जो तो बैल हे ठोकळा असतो ना, तो हे असतो, तो पिरॅमिडसारखा असतो, आणि त्यातनं जर तो असं त्यातनं जर सूर्यकिरणाकडे दाखवलं बघितलं तर त्यातले 7 रंग सूर्यकिरणातले दिसून येतात. 7 रंग कोणते दिसून येतात भाऊ? हो, 7 रंग कोणते? हा, बरोबर आहे की सांग. हा हा, तसं ताना पिनी बाजा असं जरा पोटात हवा घेऊन जरा बोलायचं असते, स्पष्ट असं बोललं पाहिजे. तर असं जे 7 रंग जसे असते ते 7 रंग जे आहेत, स्फटिकाची शिळा उपाधी हे कशामुळे दिसते? ती स्फटिकाची शिळा असल्यामुळे 7 रंग उपाधी दिसतात. दावी पिवळे लाल रंग आहे. आमची ही उपाधी असल्यामुळं आम्हाला हे सगळं दिसतंय. तुका म्हणे आम्हा या जना विरहित होऊनी निश्चिंत क्रीडा करू. तुकाराम महाराज आम्ही या लोकात मिसळलेलो दिसलो तरी आम्ही या लोकाहून निराळे निश्चित असून भजन ईश्वर भक्तीची क्रीडा करीत राहू. आम्ही या लोकात असलो तर लोकापासून दूर राहू. उपाधी म्हणजे एखादं हे स्फटिक हे मिळालं म्हणून स्फटिक ही उपाधी, तर त्यामुळं तो इंद्रधनुष्य दिसायला लागला. तसं हे उपाधीमुळं आपल्याला हे सगळं दिसतं, चुकीचं दिसतं. आता पुढचा अभंग आहे. न संडवे अन्न मज न सेववे वन. तुकाराम महाराज म्हणतात ईश्वर प्राप्तीसाठी मला अन्नाचा त्याग करून उपवास करवत नाही. मज न सेववे वन, मला वनात राहता येत नाही, वनात जाऊन राहता येत नाही. म्हणून नारायणा किव भाकी तो करुणा. म्हणून नारायणा देवा मी तुझी करुणा भागतोय. माझी एवढी ताकद नाही, मला उपास करायचं नाही, अन्न सोडता येत नाही, जंगलात जाऊन राहता येत नाही. नाही अधिकार काही घोकावा अक्षर. आणि तुकाराम महाराज म्हणतात की अक्षर घोकावी, शाळा शिकावी, अक्षर शिकावी, ज्ञान मिळावं, तर मला त्याचा अधिकारच नाही. केवढे हे अन्याय, केवढा अक्षर. तुका म्हणे थोडे आयुष्य अवघेची कोडे. तुकाराम म्हणतात अगदी थोडं, तुका म्हणे थोडे अवघे आयुष्य अवघेची कोडे. तुकाराम महाराज म्हणतात देवा हे आयुष्य थोडे असून
या अडचणी मात्र भरपूर आहेत. कोडं म्हणजे कोडं घालतात ना एखादा, हे कोडी चिकार आहे संसाराचं कोडं. आता पुढचा अभंग आहे. पाखांड्यानी पाठी पुरविली दुमाला. दुमाला म्हणजे ही जास्त जास्त अशी जास्त अनुमोदन देऊन हे पाखांडे म्हणजे जे जे हे निंदा करणारे लोक जे आहेत ते पाखांडी लोक आहेत. त्यांनी माझी पाठ पुरवलेली आहे, सारखी पाठ पुरवलेली आहे तरी. आणि तेथे मी विठ्ठला काय बोलू. आता विठ्ठला मी काय बोलू, हे हे निंदक लोक आहेत, त्यांनी माझी पाठ घेतलेली आहे. आता मी काय करू. कांद्याचा खाणार चोदवी कस्तुरी, आपुले भिकारी अर्थ नेणे. तर तो म्हणतो की विठ्ठला मी फार काय बोलू. कांदे खाऊन पोट भरणारे हे नास्तिक लोक, यांना कस्तुरीची इच्छा झाली तरी त्याचा काय उपयोग. कस्तुरी हे जे देवाचं हरिभजन आहे, तर ही कस्तुरी ह्यांना आवडत नाही. हे कांदा खाणारे नास्तिक लोक आहेत, कांदा खाईत बसणारे. कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी, त्याला कस्तुरी कशा आवडणार. आपुले भिकारी अर्थ नेणे. आणि हे भिकारी लोक आहेत, आपले अर्थ त्याला काही कळत नाही. हे ते भिकारी लोक आहेत, त्यांना ह्या दृष्टीने काय समजून घ्यायचा अर्थ काय कळणार नाही, समजून घेता येणार नाही. नकळे ते मज पुसती छळवणी, लागती चरडी न सोडीती. आणि हे जे लोक आहेत ते उगाच मला ह्याचा अर्थ काय त्याचा अर्थ काय म्हणून उगाच पाया पडतात आणि मला छळ करतात. हे निंदक लोक आहेत. हे काय ते सांग, हे काय ते सांग. तुझ्या पाया विण तुझे नेणे काही, तुझी सर्वाठाई मज एक. देवा तुझ्या पायाजवळ मी राहावं आणि तुझ्या पायाची शिवाय मला दुसरं काहीही माहीत नाही. आणि मला तुझं पाय सगळीकडं तुझं पाय दिसतात. मी ह्या पाखांडी लोकांच्या नावात मला त्रास देतात, पण मी त्यांच्या काय तर मी त्या पाखांडी लोकांचा त्रासातून काय सुटत नाही. तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलू भांडा वादकाशी. तुकाराम महाराज म्हणजे हे जे निंदक आहे त्यांच्या तोंडाला खीळ पडो. खीळ म्हणजे आपण आडणा घालतो ना, ती खीळ म्हणायची. तर तोंडाला एकदा आडणा घालूया याच्या, जाऊन दे सगळे बंद होते. आणि हे किती हे भांडखोर लोक आहेत, हे वाद घालणारे लोक आहेत, ह्याच्यावर किती भांडत बसू. पुढं आहे. यातीहीन मज काय तो अभिमान, माने तुझं जन नारायणा. देवा मी यातीहीन आहे, हीन यातीचा आहे, आणि मला कसला अभिमान. देवा तुला मात्र सगळेजण मान देतात. माने तुझं जन नारायण, सगळे लोक तुला मान देतात. मी यातीहीन आहे, मला काय अभिमान नाही. काय सुख मज तयाचे हे खंती, आपुलाला घेती गुढ भाव. की मला मात्र यात कसलीच खंत व दुःख वाटत नाही. नारायणा तुम्हाला मात्र सर्व मानतात, मला मात्र यात कसलीच खंत वाटत नाही. काय सुख मज तयाचे हे खंती, आपुलाला घेती गुढ भाव. नारायणला सगळी मानतात, मला काय मानत नाही, पण मला काय त्याच्याबद्दल खंत वाटत नाही. द्रव्यामुळे माथा वाहिली चिंदी, हीन जनामधी होता गाठी. हो न जयामधी होता गाठी. म्हणजे एका चिंधीमध्ये होन म्हणजे सोन्याचं नाणं बांधलेलं होतं. मग ती चिंधी डोक्यावर घेतली. चिंधी कोण डोक्यावर घेते, पण तिच्यात सोनं आहे म्हणून घेतात. तुकाराम महाराज म्हणतात माझं हे सोनं आहे सगळं ग्रंथ, आणि देवा हे तुझं नाव मी ह्याच्यात घेतलं, नामस्मरणाचं हे केल्यामुळं ही चिंधीसुद्धा लोक डोक्यावर घेतात. देवसुद्धा डोक्यावर घेतो. जसं आपला हा ग्रंथ
म्हणजे चिंध्या आहेत, अनेक लोक सगळे आपले आपले ग्रंथ चिंतकच आहेत. ती कोणत्या चिंध्या घेणार? मात्र ह्यामध्ये तुकारामाचे शब्दधन, शब्दाची रत्न ह्यात बांधलेले या ग्रंथात. त्यामुळं माझ्या नावाचं जे हे आहे ती चिंदूक ते कायम राहणार. 500 वर्षी, 1000 वर्षी पृथ्वी आहे तोपर्यंत राहणार. काय पृथ्वी आहे तोपर्यंत तुकाराम राहणार आणि तोपर्यंत हे तुकारामाचे अभंग राहणार आणि त्याबरोबर आपले हे चिंदूक बी राहणार. द्रव्यामुळे माथा वाहिली चिंधी, होन जयामधी होता गाठी. गाठ मारून होऊन ठेवलं तर म्हणून ती चिंधी डोक्यावर घेतली. तुका म्हणे जन वंदिती वंदितो वेगळा, मजसी दुर्बळा काय चाड. तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला वंदन करतात तो वेगळाच आहे. देवाला वंदन करतात, मला कुठे वंदन करतात? माझ्यामध्ये देव आहे म्हणून लोक माझ्या पाया पडतात. तर नाही तर मी एक चिंधी आहे, माझं काय किंमत? मग मी दुर्बळ आहे, मी दुबळा आहे, गरीब आहे, माझी काय किंमत आहे? त्या देवाच्या किमतीमुळं मला मान लोक देतात. पुढचा अभंग आहे. संसार तो कोण देखे, आम्हा सखे हरिजन. साधुसंत आमचे सगळे सोयरे झाले आहेत. आता संसाराकडे पुढे कोण पाहणार? त्याची चिंता कशाला करायची? काळ ब्रह्मा आनंदे सरे, आवडी पुरे संचली. आमचा सर्व काळ जो आहे तो ब्रह्माच्या आनंदामध्ये जो सगळा संपून जातो. ब्रह्माच्या आनंदामध्ये आमचा काळ संपून जातो. आवडी उरे संचली, आमचा काम ब्रह्मानंदात काळ संपून जातो. त्याची आवड आमच्या हृदयात साठलेली आहे. स्वप्ने तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. आम्हाला स्वप्नात सुद्धा, रात्रीचं दिवसाचं स्वप्नात कुठेही आम्हाला कधीही चिंता म्हणून आम्हाला कसलीच नाही. तुगा म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. आम्ही ब्रह्मरसाचं भोजन घेतो. आम्ही सर्व ब्रह्मरूप आहोत असं आम्हाला वाटतं. मी आकाशाहून मोठा आहे असं वाटतं आणि मी ब्रह्मानंदात मग्न आहे असं मला वाटतंय. आणि मला हे ब्रह्मरसाचं भोजन आम्ही सतत घेतोय मी. आता पुढचा अभंग आहे. जनतरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरणते त्यासी नाही. लोक हे प्रपंचात गुंतलेले आहेत हे आपण पाहतो, परंतु त्या लोकांना ते स्मरण नाही, आठवण नाही. म्हणूनी मागे परतले मन, घालणीचे रान देखून या. म्हणून माझं मन परतून आलेलं आहे. इंद्रियांचा गाजे गोंधळे ठाई, फोडीतसे डोई अहंकार. आपल्या इंद्रियांचा गोंधळ झालेला आहे आणि आपला जो अहंकार आहे तो माझी डोई फोडतोय. अहंकार, गर्व मला झाला आहे, तो माझी डोई फोडत आहे. तुका म्हणे देवा वासनेच्या आटे, केली तळपटे बहुतांची. तुकाराम महाराज म्हणजे वासना असल्यामुळं अनेक लोकांची तळपट झाली, म्हणजे वाट लागली सगळी. हा झालं? 4:30 काय झालं? 4:30 साडेचार झाले ना? बस.